62 निराधार मुलांच्या पालकत्वाचं व्रत. ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेत सढळ हाताने मदत करा. ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचं आवाहन. विहापूर तालुका सांगोले येथील ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था ही परिसरातील 62 निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचा सांभाळ करणारी मानवतावादी चळवळ ठरत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या संस्थेस सढळ हाताने मदत करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले. हरिभक्तपरायण कैलासवासी देवाप्पा कृष्णा मुळीक चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेस 3 क्विंटल गहू आणि 1 क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की या संस्थेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणारी मुले वास्तव्यास आहेत. यामध्ये काही मुले अनाथ असून काहींचे पालक मुलांचे शिक्षण व संगोपन करण्यास असमर्थ आहेत. अशा मुलांचं पालकत्व स्वीकारून हरिभक्तपरायण गणेश डांगे महाराज कोणतेही शासकीय अनुदान अथवा शासकीय मदत नसताना केवळ कीर्तनकार म्हणून मिळणाऱ्या उत्पन्नातून या मुलांचं राहणं, जेवण, शिक्षण, कपडे तसेच औषधोपचार आदी सर्व गरजा पूर्ण करतात. हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि समाजासाठी आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितले. समाजातील अनेक लोक आपले वाढदिवस, पुण्यतिथी, पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळा, वृद्धाश्रम, अनाथालयांना विविध स्वरूपात मदत करतात. त्याचप्रमाणे 62 निराधार मुलांचं संगोपन करणाऱ्या ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेशी समाजातील प्रत्येक घटकाने मदत करावी असं भावनिक आवाहन ॲडव्होकेट मुळीक यांनी केलं. या प्रसंगी हरिभक्तपरायण गणेश डांगे महाराज, डॉक्टर शिवाजी गुजर, सांगोलेचे उपसरपंच विजयकुमार बाबर, हरिभक्तपरायण प्रथमेश गुजर, विद्याधर जाधव, भगवान चव्हाण, संभाजी मोरे, अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या कार्याबद्दल उपस्थितांकडून समाधान आणि कौतुक व्यक्त करण्यात आलं. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.